या मासिक त्रैमासिक पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय सिकंदर पठाण सर, पावणे बशीर काजी सर यांनी अतिशय उत्तम अशा प्रकारे या ठिकाणी निश्चितांवर गीत सादर केले ते धर्मेंद्र सर. त्याचप्रमाणे या स्पंदन मासिकाचे संपादक, सर्व संपादकीय मंडळ आणि अतिशय उत्कृष्ट असं समालोचन करणारे बदल सर, सर्व सन्माननीय उपस्थित बंधू आणि भगिनी. आता अनुभव कथन माझ्याजवळ दिलेलं आहे. मी गेली 25 वर्ष जवळ बारामती, इंदापूर, पुणे या भागात होती. मला मी पुण्यात शिक्षण घेतलं लॉ कॉलेजला IISला आणि असा विचार आला की पुण्यात सेटल व्हावं. पण माझं मूळ गाव नगर होतं. नगरमधून मी असं विचार केला की वडील माझ्या नोकरीला रेल्वेत होते ड्रायव्हर म्हणून आणि दौंडला आमची स्थायिक झालो. तिथून मी पुण्यात शिक्षणाला आलो. काही काळ मी पुण्यात वकिली केली. मग सर तुमच्या कॉलेजला मी कायदेशीर सल्लागार म्हणून 2 ते 3 वर्ष होतो. त्याच्यानंतर मग पुन्हा मी दौंडला सेटल होण्याचा प्रयत्न केला. काही मॅटर माझ्याजवळ असे आले की जिथं आपली गरज आहे, म्हणजे दौंडपासून एक 30 किलोमीटर गाव होतं. त्यावेळेस मी त्या गावात गेलो वाद आल्यानंतर. तर तुम्ही कल्पना करणार नाही, 94ची गोष्ट सांगतो तुम्हाला. मशिदीमध्ये नमाज पठण काय असायचं तर तिथले लोक समोर एक दिवा लावलेला होता, त्याच्यामध्ये तेल टाकायची, वाद पेटवायची आणि त्यांची नमाज व्हायची. ही भयानक परिस्थिती होती. त्यांचा दोष नव्हता. त्या पद्धतीनं त्यांची जडणघडण होत होती. ग्रामीण रंग त्यांना होता. देवाची प्रतिमा असते, तिथं पूजा केली पाहिजे, असं त्यांचा एक समज होता. तिथपर्यंत इस्लाम आज 94पर्यंत पोहोचला नव्हता. तर मी विचार केला की मग आपल्याला इथंही काम करावं लागणार आहे. तर मी तिथं सुरुवात केली. तर त्या मशिदीमध्ये सगळे दगड काढले, तिथं साफसफाई केली, तिथल्या लोकांना प्रवृत्त केलं. तर तिथं जायचो, नमाज पठण कसं व्हायला पाहिजे, मौलानांना घेऊन जायचं. त्या व्यतिरिक्त दुसऱ्या धर्माचाही आदर आपण केला पाहिजे. कारण तिथं 50 घरं इतरांचे असायचे आणि 5 घरं आपले असायचे. तर मुस्लिमांचं जे त्यांच्या नजरेतलं जे जीवन होतं की मुस्लिम कसा असतो, दाढीवाला, त्याची स्त्रिया कशा असतात, छोट्यावाल्या. शिक्षणाचा गंध जो आहे, जो सुशिक्षित लोकांनी घेतला तो परत आपल्या गावी गेले नाही. कारण आपल्या समाजाला काय गरज आहे, आता आपण महाराष्ट्रीयन मुस्लिम आहोत, आपण हे शिकलं पाहिजे की जसं आता करंदीकर साहेबांनी अतिशय उत्कृष्ट गीत सादर केलं. त्याच्या मागं त्यांची लालसा आहे, त्यांचं वाचन आहे, त्याच्यानंतर ते त्यांचं लिहिता आलेलं आहे. आणि ते जर आपल्याला समजायचं असेल तर आपल्याला मराठी यायला पाहिजे. गुंजन हा शब्द आपल्याला कळला पाहिजे. जर आपल्याला गुंजन हा शब्दच कळला नाही तर त्यांनी जे गीत सादर केले ते आपल्याला कळलं असेल. पण आपल्याला इस्लाम बरोबर इतर धर्माचा आदर करायचा असेल तर आपल्याला शिक्षण घेतलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. ज्यांनी घेतलं तो पलटून जात नाही. आपल्या लोकांनी एक वेळेस भाकर संध्याकाळची कमी खाल्ली पाहिजे, पण मुलांना शिक्षित केलं पाहिजे. तर त्या अनेक आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी निघालेल्या आहेत, त्याच्यामध्ये विविध विषय. ज्यावेळेस माझी मुलगी इथं फर्ग्युसनला मी टाकली तर माझी अशी प्रामाणिक इच्छा होती किंवा तिने एखादं कम्प्युटर इंजिनिअरिंग करावं काय, पण तिने वेगळा कोर्स निवडला. त्यामुळे मला स्ट्रॅटेजी घ्यायचं आहे आणि त्याच्यातून मला करिअर करायचं. ठीक आहे, हरकत नाही. पण ज्यावेळेस तिथं एंट्रन्स झाला, गोखलेला 140 विद्यार्थ्यामध्ये फक्त एकमेव शेख होती. एकमेव शेख अर्थशास्त्रामध्ये. बहुतांश लोकांना माहीत नाही किंवा अर्थशास्त्र म्हणजे लोक असं समजतात की आर्ट साईडने गेल्यानंतर अर्थशास्त्र हा विषय घेतला जातो. पण तिने BSc करून अर्थशास्त्र घेतला, तिथं MSc करून परत तिने पॉप्युलेशन सायन्ससाठी मुंबईला एज्युकेशन घेतलं, तिथं MPhil केलं. डाटा रिसर्चर म्हणून ती सध्या कार्यरत आहे. म्हणजे शिक्षण एक वेगवेगळ्या प्रकारचं फील्ड आहे. ते जर आपण इंजिनिअरिंग, डॉक्टर हे वगळता आणि आता भरपूर सवलती आहेत, शासन द्यायला तयार आहे. त्या दृष्टिकोनातूनच हा जो स्पंदन मासिक निघालेला आहे. जे लोक अनुभव त्यांना येतील. आता डॉक्टर साहेबांचा सत्कार झाला, आनंदाची गोष्ट आहे की आपले लोक सेवेत आहेत. आपण जर बघितलं मिशनरीच्या हॉस्पिटल्स आहेत, त्यांच्याबरोबर त्यांची जी सेवा आहे आज ती गरजेची आहे.
आपण जर बघितलं नर्सेसमध्ये केरळ ख्रिश्चन समाजाचे लोक भरपूर आहेत, ते इतके सेवक असतात म्हणजे आपल्या घरातल्या माणसांचा. तसं आपला धर्म जो आहे मीडियाने आणि पिक्चरमध्ये आपण बदनाम झालेला आहे. आपण जर बघितलं तर मेन हिरो आपला कधी नसतो, तिथं विलन जो दाखवला जातो त्याला इथं मस्त नमाजाचा चट्टा दाखवतील, डोक्यावरती टोपी दाखवतील आणि गळ्यात रुमाल घालून तो गुंडगिरी करतेला दाखवला जातो. तर ही इमेज कशी झाली निर्माण मीडियाने केली. लेखक जे आहेत त्यांनी कॅरेक्टर तसे केले. तर हे कॅरेक्टर आपल्याला बदलण्यासाठी, आपले अनुभव बदल करण्यासाठी आपल्याला शिक्षणाबरोबर आपले अनुभव त्या लेखनात उतरावे लागतील. आणि ते माध्यम कोणतं असं जे प्रकाशन होत आहे, ते पुस्तक प्रकाशन होतं, त्या ठिकाणी आपले लेखन केले पाहिजे. हे जे पुस्तक आहे निर्माण करताना, याचं ऑब्जेक्टिव्ह करताना, याची छपाई होती, प्रत्येक ठिकाणी पैसे लागतात. त्याचे वर्गणीदार व्हायला पाहिजे, त्याचं सभासद स्वीकारलं पाहिजे, ते पुस्तक विकत घेऊन वाचायला शिकलं पाहिजे. ते काय खूप महाग नसतं. वार्षिक वर्गणी किती ठेवलेले सरांनी मला कल्पना नाही. किती वार्षिक वर्गणी? 800 रुपये. म्हणजे साधारणतः 40 ते 50 रुपये ते तुम्हाला महिन्याला पडणार आहे. त्याचा आजीवन सभासद स्वीकारा, त्यांना मदत करा. त्याच्यामध्ये तुम्ही इस्लाम बाबतीत सुद्धा तुमचे जे अनुभव कथन आहे, प्रेषितांनी जे सांगितलेलं आहे त्या अनुभवाचं सुद्धा या ठिकाणी आपण लिखाण पाठवू शकतो. मी आता चालताना त्यामध्ये बघितलं की अनुराधा हवालदार म्हणून आहे, ती नागपूरची अतिशय उत्कृष्ट कवयित्री आहे. आणि सर तुमची जर गझल भीमराव पांचाळ गात असतील, भीमराव पांचाळसारख्या ज्या माणसांनी गझलेसाठी स्टेट बँकेतली 1 लाख रुपयाची नोकरी सोडली आणि उत्कृष्ट गजलकार, युट्यूबवर जर तुम्ही गेला, माणूस आता माणूस शोधू कुठे, ही उत्कृष्ट गजल आहे. आणि एक शेख सरांची त्यांनी एक गजल गायलेली आहे, गरीबाच्या लग्नाला नवरी गोरी काय गाडी काय, बरोबर आहे का? आणि गरीबाला काय होळी काय दिवाळी काय. एक शेख साहेब जे आहे माझ्या तालुक्यातले होते, कानगावचे, ते पोस्टात नोकरी करायचे. त्यांचे धाकटे भाऊ आहेत, ते पण उत्कृष्ट लेखक आहेत. त्यांच्या भावाची मुलगी डॉक्टर आहे नागपूरला, ती पण उत्कृष्ट लेखिका आहे. ग्रामीण जंगलातून आलेला माणूस एकदम इंटरनॅशनल गझलकार आहे. हे जे लेखन आहे बहुतांश लोकांना एक शेख आज माहीत नसतील, काय ते वाचतात त्यांना माहिती असेल. हे जे लिखाण आहे त्यांचं ते पण या माध्यमातून पोहोचणार आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित केला, आम्हाला या ठिकाणी बोलवलेलं आहे. आणि खास करून मी सांगतो की माझी पत्नी सुद्धा लेखिका आहे, म्हणजे ती लिहिती, मी तिला पुरेपूर वेळ देतो. तिने बऱ्याच वर्ष नोकरी केली, त्याच्यानंतर स्वतःचा वेळ घालून आता मुलं मोठे झालेले आहेत. तिच्या लिखाणाला तिथं आता लवकरच एक पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे, कविसंग्रह प्रकाशनात आहे, कादंबरी आहे. तर एवढ्या वर्षभरात ते प्रकाशनाच्या मार्गावर जातील. आम्ही त्यांना पुरेपूर वेळ दिलेला आहे. आपले जे समाज आहे त्या माध्यमाला समजून उमजून घेऊन जे अनुभव आले त्या लेखनाच्या स्वरूपात तुम्ही उतरावे. प्रत्येक स्त्री घेऊ शकते, मला अनुभव आहे. आमच्या भगिनी आहेत, अतिशय हुशार आहे. मुस्लिम समाजातला आपण जर बघितलं, कार्य असतील, इमाम असतील, त्यांचं तोंडपाठ कुराण असतो. म्हणजे ती किती बुद्धिवंत लोक आहेत. ही चेष्टा नाही सर, ही चेष्टा नाही. अतिशय बुद्धिमान समाज आपला आहे. त्याचं चांगल्या लिखाणात त्याचं रूपांतर व्हावं, अवांतर लिखाण त्यांच्याकडून केलं जावं, अशी या ठिकाणी मी उपस्थितांसमोर इच्छा व्यक्त करतो. मला या ठिकाणी बोलवलं, सन्मान दिला, त्यामुळे आयोजकांचे आभार मानतो आणि माझे संपूर्ण